चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रावा समजलं काय याच्या बाबतीत तोंड उघडा हिम्मत आहे तुमच्यामध्ये का फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा तुम्हालाच उत्तर देते मी तुम्हाला बिग बॉस किंवा नळावरचं भांडण बघितल्यासारखं वाटतंय पण हे आहे राज्याचं वरिष्ठ सभागृह विधान परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमधील ही आहे वादावादी काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय दिशा सालियन प्रकरणावरून विधान परिषदेत ठाकरे सेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या अनिल परबांनी संजय राठोड जयकुमार गोरेंचा उल्लेख केला आणि चित्रा वाघ यांचा पारा चढ कुठल्या मुद्द्यावरती संजय राठोडची केस जयकुमार गोरेची केस याच्या बाबतीत तोंड उघडा त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही त्याचे एवढे फोटो नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही काय चाललंय काय फक्त काय ठरवून करायचंय त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोडला क्लीन चिट कुठल्या मुद्द्यावरती याचा उत्तर यांनी दिलं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढले आणि लढणार ओ अनिल परब हिम्मत आहे तुमच्यामध्ये तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रावा समजलं काय सांगते तुम्हाला या वादात अखेर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी उडी घेत अनिल परब आणि चित्रा वाघ यांची कान उघडली तुम्हाला आणि सभागृहाला हात जोडून विनंती करतो की हे जे नळावरची भांडणं चालली आहेत ती बंद करा विधान परिषदेतील वादाचे सभागृहाच्या बाहेरही पडसाद उमटले तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी या कलगीतुऱ्याला थेट बिग बॉसची उपमा दिली बिग बॉस ची जी सिरियल आहे ना त्या सिरियलची आठवण झाली म्हणजे कालची वक्तव्य होती ती कुठल्या तरी बिग बॉसला खुश करायसाठी होती का तिथे सुसंस्कृत भाषा अपेक्षित आहे आणि त्या सभागृहामध्ये जर अशी भाषा आणि असे वक्तव्य केले जात असतील अशी एकमेकांची उणीधुणी काढण्याची ही पद्धत असेल तर मला असं वाटतं त्या सभागृहाची गणिमेला कुठेतरी ठेस लागण्याचं काम होतंय याआधीही विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती माझ्याकडे हात नाही करायचा तिकडे करायचा खरं तर विधिमंडळात अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक भिडत असतात एखाद्या मुद्द्यावरूनही वादावादी होत असते मात्र तरीही टीका करताना विधिमंडळाच्या प्रथा परंपरांचं पालन केलं जातं आणि यामध्ये आमदारांना भाषण करताना कोणते नियम पाळायला हवे ते देखील पाहूया धोरणात्मक टीका करताना वैयक्तिक हल्ले टाळावेत टीका करताना संसदीय भाषेचा वापर करावा नियम 91 नुसार न्यायालयात प्रलंबित खटल्यांवर भाष्य करू नये सरकारवर टीका करताना विशेषाधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी विधिमंडळातील आमदारांचं वर्तन राज्यातील जनता पाहत असते त्यामुळे आमदारांनी राज्याच्या सभागृहात कसं वागायचं कसं बोलायचं याचं तारतम्य बाळगलंच पाहिजे तरच या विधिमंडळाची प्रतिष्ठा कायम राहील ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज समजलं काय